मित्रांनो, 2 वर्ष परदेशात रक्ताचं पाणी करून लाखो रुपये कमवणारा एक पती जेव्हा आपल्या घरी परततो तेव्हा त्याला वाटतं की त्याची पत्नी सुखात असेल. पण घराचा उंबरठा ओलांडताच त्याच्यासमोर असं एक भयानक सत्य येतं, जे पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकते. ज्या पत्नीच्या सुखासाठी तो घरापासून दूर राहिला, तीच पत्नी सासरच्या लोकांच्या स्वार्थामुळे स्वतःच्याच घरात एखाद्या मोलकरणीसारखं आयुष्य काढत होती. आपल्याच माणसांनी केलेला हा विश्वासघात आणि शेवटी एका स्वाभिमानी नवऱ्याने पत्नीच्या सन्मानासाठी घेतलेला तो मोठा निर्णय ऐकताना तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग सुरू करूया आजची अत्यंत भावुक सत्य घटना. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील अशी एक सत्य घटना सांगणार आहे, जी आठवली की आजही माझं काळीज भरून येतं, डोळे पाण्याने डबडबतात. त्या दिवशी मी दुबई विमानतळावर बसलो होतो. जसजसा वेळ पुढे सरकत होता तसतशी माझ्या छातीतील धडधड वाढत चालली होती. पूर्ण 2 वर्षानंतर मी माझ्या मायभूमीत माझ्या घरी परतत होतो. ही 2 वर्ष माझ्यासाठी एखाद्या काळ्या पाण्याच्या शिक्षेसारखी होती. परदेशातील त्या लांब आणि सुन्न करणाऱ्या रात्रींमध्ये जेव्हा मी खोलीत एकटा असायचो, तेव्हा फक्त एकच चेहरा मला जगण्याची आणि लढण्याची ताकद द्यायचा. तो चेहरा म्हणजे माझ्या पत्नीचा, म्हणजेच माझ्या सावलीचा. जेव्हा विमानाने हवेत उड्डाण केलं तेव्हा मला असं वाटलं की माझं शरीर विमानात आहे, पण माझा जीव आधीच माझ्या घरात पोहोचला आहे. मी डोळे मिटले आणि तो दिवस आठवू लागलो, जेव्हा मी तिला सोडून दुबईला निघालो होतो. तिच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर आला होता, पण तरीही तिने माझ्या समोर स्वतःचे अश्रू लपवण्याचा, हसण्याचा केविलवाना प्रयत्न केला होता. निघताना ती मला फक्त एवढंच म्हणाली होती की स्वतःची काळजी घ्या. मी त्याच दिवशी मनात पक्क ठरवलं होतं की तिथे रात्रीचा दिवस करून मेहनत करायची, रक्ताचं पाणी करायचं आणि परत येताना तिच्या पदरात जगातील सगळं सुख आणून टाकायचं. ती 2 वर्ष मी तिथे कशी काढली हे फक्त माझं मला आणि वरच्या त्या भगवंतालाच ठाऊक आहे. रखरखत्या उन्हात तासनतास हाडं झिजवणं, रात्री थकल्या भागलेल्या शरीराने खोलीवर परतणं आणि सुकी भाकर खाऊन तशाच अर्धपोटी झोपी जाणं, हा माझा तिथला रोजचा दिनक्रम होता. पण या सगळ्या वेदनांमागे माझं एकच स्वप्न होतं की माझं कुटुंब सुखात राहावं, माझ्या पत्नीला सुखाचे दिवस पाहायला मिळावेत. मी तिच्यासाठी खूप साऱ्या वस्तू, भेटवस्तू घेऊन येत होतो, पण एक सुंदर साडी, सोन्याचे दागिने आणि तिच्या आवडीच्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्या खरेदी करण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या अनेक इच्छा आकांक्षांना मुरड घातली होती, स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला होता. संपूर्ण प्रवासात माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चालू होता की जेव्हा मी अचानक तिच्या समोर उभा राहीन तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव कसे असतील. कदाचित ती मला पाहून लहान मुलासारखी रडायला लागेल किंवा आनंदाच्या भरात तिच्या तोंडून शब्दच फुटणार नाहीत. दुबईहून मुंबई आणि तिथून पुढे माझ्या गावापर्यंतचा हा प्रवास मला प्रचंड लांब आणि कधीही न संपणारा वाटत राहायचा. गाडीत बसल्यावर मी रस्ताभर फक्त बाहेरच पाहत होतो. जसं माझ्या गल्लीचं वळण आलं तसं माझं काळी छातीतून बाहेर येईल का काय असं वाटू लागलं. मी मनात विचार करत होतो की घरातील सगळे मला अचानक पाहून किती खुश होतील, आणि माझी पत्नी, जिने पूर्ण 2 वर्ष माझी वाट पाहिली, आता तिचे सगळे कष्ट, सगळे दुःख संपणार होते. जसा मी आमच्या घराच्या मुख्य दरवाजातून आत पाऊल टाकलं तशी माझी नजर सगळ्यात आधी माझ्या पत्नीवर पडली. ती अंगणात झाडू मारत होती, पण तिला पाहताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. तिचा चेहरा पूर्णपणे फिका पडला होता, निस्तेज झाला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळे जमा झाली होती आणि ती कमालीची अशक्त दिसत होती. मला पाहताच तिच्या हातातील झाडू खाली निसटला. ती फक्त पाहतच राहिली, स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात मला पाहिल्याचा आनंद तर होताच, पण त्या आनंदाच्या मागे एक अनामिक भीती आणि एक वेगळीच धास्ती स्पष्ट दिसत होती. ती कदाचित माझ्या दिशेने पाऊल टाकणार होती, पण तेवढ्यात माझी आई आणि बहीण खोली बाहेर आल्या आणि त्यांनी मला गराडा घातला. कुणी मला मिठी मारत होतं तर कुणी माझी विचारपूस करत होतं. माझ्या बहिणीने उत्साहाने माझी बॅग उघडून सामान बघायला सुरुवात केली आणि आई मला सोफ्यावर बसून गप्पा मारू लागली. मी सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं तर देत होतो, पण माझे डोळे मात्र वारंवार माझ्या पत्नीला शोधत होते. ती अजूनही तिथेच एका कोपऱ्यात शांत उभी होती. तिला पाहून असं वाटत होतं की तिच्या मनात
गप्पांचा, गोड गोड गोष्टींचा मोठा साठा जमा झाला आहे, जो तिला फक्त मला सांगायचा आहे. पण तेवढ्यात माझ्या आईने तिला मोठ्याने हाक मारली. अगं सीमा, अशी काय उभी आहेस तिथे? जा लवकर. तुझ्या पतिराजासाठी थंडगार लिंबू सरबत बनव आणि लगेच रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लाग. माझा लेक 2 वर्षांनी घरी आलाय. तिने फक्त एक केविलवाणी नजर माझ्यावर टाकली आणि ती घाईघाईनं स्वयंपाकघरात निघून गेली. मी मनात विचार केला की कदाचित घरातील काम संपवून ती नंतर निवांतपणे माझ्याकडे येईल, म्हणून मी आमच्या खोलीत गेलो आणि तिची वाट पाहू लागलो. मी तिच्यासाठी आणलेली सुंदर साडी, सोन्याचे दागिने आणि सगळं पाकिट बेडवर व्यवस्थित सजवून ठेवलं. मी मनोमन सुखावत होतो की जेव्हा ती हे सगळं बघेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असेल. पण मित्रांनो, हळूहळू तासनतास उलटून गेले तरी ती खोलीत आलीच नाही. बाहेरच्या खोलीतून घरातील इतर लोकांच्या हसण्याचे, गप्पा मारण्याचे आवाज येत होते. पण इकडे खोलीत मात्र माझं मन पुरतं बेचैन झालं होतं. रात्रीचे 11 वाजून गेले होते. मी हळूच खोली बाहेर पडलो. पाहिलं तर घरातले सगळेजण आपापल्या अंथरुणावर सुखाने झोपी गेले होते. पण स्वयंपाकघरातून अजूनही भांड्यांचे आवाज येत होते. मी दबक्या पावलांनी स्वयंपाकघराच्या दिशेने गेलो आणि तिथलं दृश्य पाहून माझं काळीज अक्षरशः तुटलं. माझी पत्नी तिथे एकटीच उभी राहून उष्ट्या भांड्यांचा भला मोठा ढीग घासून काढत होती. सततच्या कष्टाने तिची कंबर पुरती वाकली होती आणि ती थकव्याने पूर्णपणे चूर झाली होती. मी अत्यंत प्रेमाने तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, बस कर आता, चल खोलीत आणि थोडी विश्रांती घे. माझा आवाज ऐकताच ती भयानक दचकली, खूप घाबरली. तिने एखाद्या गुन्हेगारासारखं भीतीनं दाराकडे पाहिलं. जणू आम्ही दोघांनी सोबत उभं राहणं हा खूप मोठा गुन्हा आहे आणि कुणीतरी आम्हाला बघेल अशी तिला भीती वाटत होती. तिनं घाईघाईनं आपले ओले हात पदराला पुसले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, नाही हो, अजून खूप कामं बाकी आहेत. उद्या सकाळी सासूबाईंनी ही खरकटी भांडी पाहिली तर त्या खूप चिडतील. तुम्ही जा, तुम्ही झोपा. मी तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिने विजेच्या वेगाने स्वतःचा हात मागे घेतला आणि गयावया करत म्हणाली, देवाच्या शपथ, मला माझं काम करू द्या, नाहीतर मला सकाळी खूप बोलणी खावी लागतील. मित्रांनो, तिच्या आवाजात एवढी दहशत होती की माझं स्वतःच काळीज कापलं. ज्या स्त्रीचे रक्षण करण्याचं वचन देऊन मी परदेशात गेलो होतो, आज तीच माझ्या स्वतःच्या घरात इतकी घाबरलेली आणि इतकी दबलेली जगत होती. मी तिला जबरदस्तीने धरून आमच्या खोलीत घेऊन आलो आणि बेडवर माझ्या समोर बसवलं. मला तिच्याशी मनमोकळं बोलायचं होतं. मला जाणून घ्यायचं होतं की या 2 वर्षात तिच्यावर काय काय प्रसंग बेतले. तिच्या डोळ्यातील ती जुनी चमक कुठे हरवून गेली. पण ती मात्र वारंवार काही ना काही बहाणा करून खोलीबाहेर पळण्याचा प्रयत्न करत होती. कधी म्हणायची भांडी घासायची राहिलीत, तर कधी म्हणायची सकाळी लवकर उठून कणिक मळायची आहे. मला काहीच समजत नव्हतं की ती माझ्यापासून दूर पळत आहे की घरातील कामांच्या आणि सासरच्या लोकांच्या दबावाखाली जगत आहे. तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते आणि ती वारंवार दाराकडे पाहत होती, जणू बाहेरून कुणीतरी तिच्यावर पाळत ठेवून उभं आहे. तिची ही अवस्था पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिला समजवण्याचा, धीर देण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचं लक्ष मात्र प्रत्येक क्षणी स्वयंपाकघरात आणि कामातच अडकलेलं होतं. शेवटी मी स्वतः तिच्यासोबत स्वयंपाकघरात गेलो आणि तिच्या सोबतीनं भांडी घासू लागलो. मला असं करताना पाहून ती प्रचंड घाबरली. तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ती गयावया करत अत्यंत घाईघाईनं म्हणाली, तुम्ही खोलीत जा, देवासाठी हे काम करू नका. जर घरात कोणी हे पाहिलं तर खूप मोठं रामायण होईल, मोठा अनर्थ होईल. मी माझं मी करून घेईन, थोडंच काम उरलंय. तुम्ही तुमची इज्जत का कमी करत आहात? तिच्या आवाजात एवढी भीती आणि एवढी लाचारी होती की माझ्या मनावर जणू कुणीतरी सुरीने वार केले. ती माझ्या हातातून भांडी घासणी आणि साबण हिसकावून घेऊ लागली आणि तिच्या डोळ्यात घळाघळा अश्रू वाहू लागले. ती रडत म्हणाली, या घरात पुरुषांनी स्वयंपाकघरात येणं हा खूप मोठा गुन्हा मानला जातो. तिची ती अत्यंत केविलवाणी अवस्था पाहून मी हताश झालो आणि चुपचाप जड पावलांनी माझ्या खोलीत परत आलो. मी बेडवर आडवा झालो आणि तिची वाट पाहू लागलो. मला वाटत होतं की जेव्हा ती काम संपून खोलीत येईल तेव्हा मी तिला ती साडी आणि दागिने दाखवेन जे मी एवढ्या दुरून तिच्यासाठी आणले होते.
पण मित्रांनो, त्या रात्री माझ्या डोळ्यातून झोप कायमची उडाली होती. माझ्या डोळ्यांसमोर सारखा तिचा तो सुकलेला चेहरा, ते थरथरणारे हात आणि तिच्या थकलेल्या निस्तेज डोळ्यातील भीतीच फिरत होती. मी वारंवार हाच विचार करत होतो की माझ्या परदेशातील कमाईचा हाच परिणाम होता का? माझ्या पाठीमागे माझ्या पत्नीला अशा हालापेष्टा आणि यातना सहन करत जगावं लागलं का? तिचे ते थरथरणारे हात, ज्या हातांनी ती मध्यरात्री भांडे घासत होती, ते दृश्य माझ्या काळजाला घरे पाडत होतं. मी फक्त याच प्रतीक्षेत होतो की ती कधी खोलीत येते आणि मी कधी तिला विचारतो की माझ्या पश्चात ही 2 वर्ष तिने कशी काढली. याच विवंचनेत मी रात्रभर बेडवर फक्त कुस बदलत राहिलो, पण ती काही खोलीत परत आली नाही. विचार करता करता माझा कधी डोळा लागला हे माझं मलाच समजलं नाही. मध्यरात्री अचानक मला जाग आली. मी पाहिलं तर ती बेडवर माझ्या शेजारी नव्हती. मी आजूबाजूला पाहिलं तर ती माझ्या बेडपासून थोडी दूर जमिनीवर एक जुनी फाटकी चटई अंथरून त्यावर तशीच थकलेली कुडकुडत झोपली होती. तिला त्या अवस्थेत पाहून माझं हृदय तिच्यावरील प्रेमानं आणि अथांग वेदनेनं भरून गेलं. कदाचित 2 वर्षानंतर परतलेल्या आपल्या पतीच्या शेजारी बेडवर बसण्याची किंवा झोपण्याची हिंमतही तिच्यात उरली नव्हती. इतकी तिची मानसिक अवस्था खराब केली गेली होती. मी अगदी हळूच बेडवरून खाली उतरलो आणि जमिनीवर तिच्या शेजारी जाऊन बसलो. खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या अंधुक प्रकाशात तिचा तो चेहरा अधिकच निष्पाप आणि थकलेला दिसत होता. मी अत्यंत प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर विखुरलेले केस बाजूला केले. कधी काळी जे केस रेशमासारखे मऊ आणि रेशीम होते, आज ते घराच्या कामाच्या धुळीमुळे आणि स्वतःकडे झालेल्या दुर्लक्षामुळे पुरते कोरडे आणि गुंत झालेले होते. मी हळूच खाली वाकून तिच्या कपाळाचा मुका घेतला, पण ती एवढ्या गाढ झोपेत होती की तिची डोळ्याची पापणीही हलली नाही. कदाचित अथांग थकव्याने तिच्या शरीराला पूर्णपणे तोडून टाकलं होतं. मित्रांनो, मी रात्रभर तिच्या उशाशी तसाच बसून राहिलो. कधी मी तिच्या कपाळावरून हात फिरवायचो तर कधी तिच्या त्या हातांकडे पाहायचो, ज्या हातांवर घराच्या आतोनात कष्टाचे आणि वेदनेचे पळ स्पष्ट दिसत होते. माझं मन सारखं मला सांगत होतं की मी तिला आत्ताच उठू आणि सांगू की बघ मी परत आलोय, आता तुला या घरात कुणालाही घाबरण्याची गरज नाही. मी प्रेमाने तिचा हात कुरवाळत राहिलो आणि ती मात्र जगाची पर्वा न करता गाढ झोपलेली होती. जणू अनेक वर्षानंतर आज कुठे तिला सुखाची आणि शांततेची झोप मिळाली होती. ती रात्र माझ्यासाठी प्रचंड जड होती. मला असं वाटत होतं की माझ्या हक्काच्या माणसाच्या वागण्याने माझ्या प्रेमाचा माझ्याच घरात गळा घोटला आहे. त्याच रात्री मी मनात एक पक्का निश्चय केला की यापुढे मी तिच्या डोळ्यात हा थकवा आणि ही भीती कधीही राहू देणार नाही. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा ती नेहमीप्रमाणे खोलीत नव्हती. मी आवरून जेव्हा नाश्त्याच्या टेबलावर गेलो तेव्हा पाहिलं की ती माझ्या आधीच उठून घरातील सगळी कामं आटपून बसली होती. माझा लहान भाऊ तिच्याकडे वेगवेगळ्या पदार्थांची फरमाईश करत होता. बहिणी आपापल्या गप्पांमध्ये दंग होत्या आणि मी परदेशातून आल्याची बातमी ऐकून माझ्या लग्न झालेल्या बहिणी सुद्धा घरी आल्या होत्या. संपूर्ण घर जणू एखाद्या जत्रेसारखं गजबजलेलं होतं. पण माझी पत्नी मात्र या गर्दीत कुठेच दिसत नव्हती. ती स्वयंपाकघरात एकटीच उभी राहून सगळ्यांच्या आवडीनिवडी पूर्ण करत होती. कधी कुणासाठी गरम पोळ्या लाटत होती तर कधी कुणाला चहा करून देत होती. तिने नाश्त्याचे टेबल वेगवेगळ्या पदार्थांनी भरून टाकलं होतं. अंडी, चहा, दही, पराठे सगळं काही तिथे हजर होतं. आम्ही सगळेजण आरामात टेबलाभोवती बसलो होतो. पण त्या टेबलावर जर कोणी नसेल तर ती फक्त माझी पत्नी होती. ती स्वयंपाकघरात त्या गरम तव्यासमोर उभी राहून घामाने पूर्णपणे भिजली होती आणि यंत्रासारखं काम करत होती. मी नाश्त्याचा पहिला घास हातात घेतला, पण माझा गळा जणू आतून सुकला होता. घास खाली उतरत नव्हता. माझे डोळे सारखे स्वयंपाकघराकडे जात होते. मी तिच्यासाठी थांबलो होतो की ती येईल आणि आम्ही सोबत जेवू. पण मला असं थांबलेलं पाहून आई थोडी चिडून म्हणाली, अरे नाश्ता गार होतोय, खाऊन घे ना पटपट. सगळे तुझ्यासाठी थांबलेत, तू सुरुवात कर. मी अगदी हळू आवाजात म्हणालो, आई सीमा नाही आली अजून, ती आली की मी तिच्यासोबतच नाश्ता करेन. माझी ही गोष्ट ऐकून आई हलकीच हसली आणि अगदी बेफिक्रीने म्हणाली, अरे तू खाऊन घे रे, सीमा नंतर खाईल आरामशीर. अजून तिला खूप कामं उरकायची आहेत. घरात पाहुणे आलेत, भांडी पडलीत
सगळं काम संपून मग ती खाईल निवांत. तू तिची काळजी करू नको. आईची ही बोलण्याची पद्धत अशी होती जणू सीमा या घराची सदस्य नसून एखादी मशीन आहे, जिला कधी भूकच लागत नाही आणि जिचं शरीर कधी थकतच नाही. माझ्या बहिणी सुद्धा आपल्याला हसण्यात, खिजवण्यात आणि गप्पांमध्ये दंग होत्या. घरात उभा राहून एक जिवंत माणूस आपल्या सगळ्यांसाठी एवढ्या कष्टाने अन्न बनवतोय, याचं साध्या सौजन्याने कुणाला काही वाटत नव्हतं. कुणी एक वार सुद्धा स्वयंपाकघराच्या दिशेने वळून पाहिलं नाही. मी पाहिलं. सीमा स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात तशीच उभी होती आणि उरलेली भांडी विसळत होती. काम करता करता अगदी एका क्षणासाठी तिची नजर नाश्त्याच्या टेबलवर ठेवलेल्या त्या मऊ लुसलुशीत पोळ्यांवर गेली, ज्या तिने स्वतः एवढ्या कष्टाने बनवल्या होत्या. पण दुसऱ्या क्षणी जणू आपल्याला पाहण्याचाही अधिकार नाही अशा भावनेनं तिने नजर चोरली आणि ती पुन्हा कामाला लागली. तिची ती नजर आणि तिची ती लाचारी पाहून माझ्या छातीत जणू संतापाची आग भडकली. माझ्या पाठीमागे माझ्या हक्काच्या माणसांनी माझ्या पत्नीची अवस्था एका मोलकरणीसारखी करून ठेवली होती. हे सत्य आता मला सहन होत नव्हतं. माझ्या हातातील तो घास तिथेच गोठला. मी तोंडात घेतलेला निवाला अत्यंत जड अंतकरणाने परत प्लेटमध्ये ठेवून दिला. शांतपणे आपली खुर्ची मागे सरकवली आणि मी जेवणाच्या टेबलवरून तसाच उठून उभा राहिलो, कारण आता तो घास घेणं माझ्यासाठी अशक्य झालं होतं. मला असं वाटत होतं की मी अन्नाचा घास नाही तर काळजाला टोचणारे काटेच गळ्यातून खाली उतरवत आहे. मला अचानक असं उठताना पाहून आई म्हणाली, अरे बेटा, आता कुठे जेवायला बसला होतास? लगेच कुठे चाललास? मी फक्त एवढंच म्हणालो, एक महत्वाचा फोन करायचा आहे, आणि मी शांतपणे माझ्या खोलीत निघून आलो. माझं मन किती जड झालं होतं हे फक्त माझं मलाच ठाऊक होतं. थोड्या वेळाने आईनं बाहेरून मोठ्याने आवाज दिला, अरे तू आणलेला सगळा माल सामान बाहेर घेऊन ये. मी स्वतः बघणार आहे माझ्या लेकाने तिथून काय काय आणलंय ते. मी एक मोठी बॅग उचलली आणि आई समोर आणून ठेवली. मी ती बॅग खाली ठेवताच घरातील सगळेजण तिच्या भोवती असे गोळा झाले जणू काही त्यात खजिनाच भरून आणला आहे. आई स्वतः मोठ्या उत्साहाने बॅग उघडून एक एक वस्तू बाहेर काढू लागली आणि सगळ्यांना दाखवू लागली. मी एका कोपऱ्यात गुपचूप उभा राहून हे सगळं पाहत होतो, पण माझी नजर मात्र वारंवार त्या एका खास साडीवर जात होती, जी मी अत्यंत प्रेमाने सीमासाठी खरेदी केली होती. ती खूप सुंदर आणि किमती साडी होती, ज्यावर हाताने नक्षीकाम केलेलं होतं. जशी ती साडी बॅगमधून बाहेर आली तसे माझे लग्न झालेल्या बहिणीचे डोळे चमकले. तिने लगेच ती साडी हातात घेतली आणि आनंदाने स्वतःच्या छातीशी लावून म्हणाली, वा दादा, ही साडी तर खूपच भारी आहे. तू ही माझ्यासाठीच आणली आहेस ना? तुला बरोबर ठाऊक होतं की मला हाच रंग आवडतो. तिथे ते बोलणं ऐकून मी अत्यंत स्पष्ट शब्दात म्हणालो, नाही ग, ही साडी मी सीमासाठी आणली आहे. माझं हे बोलणं ऐकल्याबरोबर माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद क्षणात गायब झाला. तिच्या डोळ्यात राग आणि पाणी आलं. तिने ती साडी रागाच्या भरात बेडवर फेकून दिली आणि रडवेली होऊन म्हणाली, अच्छा, तर परदेशात जाऊन दादा आता पूर्णपणे बदलला आहे. आता बहिणीपेक्षा जास्त बायकोची काळजी वाटू लागली आहे होय. तिचं ते रडणं ऐकून आईनेही माझ्याकडे असं पाहिलं जणू मी खूप मोठा गुन्हा केला आहे. संपूर्ण खोलीत अचानक शांतता पसरली. माझी बहीण रडत रडत म्हणत होती, आता दादाला माझी काहीच किंमत उरलेली नाही. काही क्षणापूर्वी जे घर आनंदाने हसत होतं तिथे आता अचानक तणाव निर्माण झाला होता. मला हेच समजत नव्हतं की स्वतःचं रक्ताचं पाणी करून कमवलेल्या पैशातून आपल्या हक्काच्या पत्नीसाठी एक छोटीशी भेटवस्तू आणणं या घरात एवढा मोठा गुन्हा कसं काय ठरू शकतं. तेवढ्यात आईनं आपल्या लेकीला रडताना पाहिलं. तशी तिने ती साडी उचलली आणि पुन्हा बहिणीच्या हातात दिली. आई हसत हसत म्हणाली, अरे वेडी आहेस का तू? तुझा दादा तुझी गंमत करत होता ग. एवढी महागडी साडी आपली सीमा कुठे नेसणार आहे? तिला तशाही या नटण्या मुरडण्याचा फारसा शौक नाहीये, आणि मुख्य म्हणजे तिचा रंग जरा सावळा आहे. हा उठून दिसणारा रंग तुझ्या गोऱ्या रंगावर जास्त खुलून दिसेल. तू ठेव ही साडी. आईनं सीमाच्या सावळ्या रंगाचा उद्धार करत ती सुंदर साडी सरळ माझ्या बहिणीला देऊन टाकली आणि मी पुन्हा एकदा हताश होऊन सगळं चुपचाप पाहत राहिलो. त्या क्षणी मला त्या घराची मोठं नवल वाटत होतं, कारण या घरात सीमा सोडून बाकी सगळ्यांचाच प्रत्येक गोष्टीवर पहिला हक्क मानला जात होता.
आणि सीमाच्या वाट्याला नेहमी फक्त आणि फक्त तडजोडच येत होती. मी नजर वर करून स्वयंपाकघराच्या दाराकडे पाहिलं तर सीमा तिथे गुपचूप उभी राहून काम करत होती आणि सोबतच मी आणलेल्या त्या वस्तूंकडेही पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी अथंग उदासी पसरली. जणू तिला आधीपासून ठाऊक होतं की या घरात तिच्या हक्काचं असं काहीच उरणार नाही. पण तिने तोंडून एक शब्दही काढला नाही. तिनं मुकाट्याने आपली मान खाली घातली आणि पुन्हा भांडी घासू लागली. हळूहळू बॅग मधलं सगळं सामान घरातील लोकांमध्ये वाटून झालं. कुणी अत्तर घेतलं, कुणी घड्याळ, तर कुणी महागडी चादर. पण सीमाच्या वाट्याला काहीच आलं नाही. तिच्या नशिबासारखेच ते रिकामे खोके जमिनीवर अस्तव्यस्त पडलेले राहिले. माझं ते शांत राहणं पाहून आईनं समजून घेतलं की मला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाहीये. ती अगदी बेफिकीरपणे म्हणाली, सीमासाठी नंतर कधीतरी बाजारात जाऊन दुसरं काहीतरी आणून देऊ. तसंही तिला या कपड्याला त्यांचा काही नाद नाहीये. नेहमी स्वतःला बिचारी बनवून वावरत असते. जणू आम्ही तिच्यावर खूप मोठा जुलूम करतोय. आम्ही तर तिला नेहमी सांगतो की जरा आराम करत जा, पण ही स्वतः स्वयंपाकघरातून बाहेर पडायला तयार नसते. आईचा प्रत्येक शब्द माझ्या काळजात चुरीसारखा खुपसत होता. कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होतो की सीमाला आराम करण्याची साधी संधीही या घरात दिली जात नव्हती. तेव्हा सीमानेही आईचं ते बोलणं ऐकलं. तिचे हात एका क्षणासाठी भांड्यावरच थांबले आणि तिचे अख्खे शरीर थरथर कापले. जणू ती आपले डोळे आणि काळजातील वेदना लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. त्या क्षणी मला वाटत होतं की सगळ्यांसमोर ओरडून सत्य सांगावं, पण मी स्वतःला कसं बसं रोखलं. कारण मला पाहायचं होतं की या घरातील लोकांच्या स्वार्थाची आणि अमानुषतेची सीमा नक्की कुठपर्यंत जाऊ शकते. मी पाहिलं, माझी बहीण अत्यंत आनंदाने ती नवीन साडी घेऊन आपल्या खोलीत निघून गेली. पण सीमा मात्र तिथेच मान खाली घालून उभी राहिली. जणू तिच्या नशिबात फक्त इतरांच्या सुखाचा बोजा उचलणेच लिहिलं होतं. त्या क्षणी मला स्वतःचीच प्रचंड लाज वाटत होती. मी सावकाश स्वयंपाकघरात तिच्या जवळ गेलो आणि अत्यंत जड अंतकरणाने तिची माफी मागू लागलो. पण ती नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर एक खोटं हसू आणून म्हणाली, काही हरकत नाही हो, माझ्याकडे आधीच खूप कपडे आहेत. तिचं ते बोलणं ऐकून मला लगेच समजलं की ती फक्त माझं मन राखण्यासाठी एवढं मोठं खोटं बोलत आहे. मी निरखून तिच्या अंगावरील कपड्यांकडे पाहिलं. तिची साडी जुनी झाली होती आणि तिचा रंगही पुरता उडाला होता. तेवढ्यात मला आठवलं की ही तीच साडी होती जी मी 2 वर्षापूर्वी परदेशात जाण्यापूर्वी तिच्यासाठी आणली होती. याचा अर्थ माझ्या पाठीमागे ती गेली 2 वर्ष या जुन्या कपड्यांवर दिवस काढत होती. मी हळूच तिला विचारलं, सीमा, आई तुला खर्चासाठी पैसे तर देतात ना? कारण मी दर महिन्याला तुझ्यासाठी वेगळे पैसे पाठवत होतो. माझी ही गोष्ट ऐकून तिने अत्यंत आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि नंतर हळूच नकारार्थी मान हलवली. त्यानंतर ती पुन्हा मुकाट्याने अंगण झाडू लागली. हे पाहून माझं काळीजच तुटलं. मी परदेशात दिवस रात्र घाम गाळून हाडे झिजवून लाखो रुपये कमवत होतो आणि दर महिन्याला खास सीमाच्या खर्चासाठी पैसे पाठवत होतो. पण ते पैसे तिच्यापर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. हे ऐकून मला प्रचंड मोठा धक्का बसला. संतापाने अथंग दुःखाने भरलेल्या अंतकरणाने मी सरळ आईच्या खोलीत गेलो आणि विचारलं, आई, मी पाठवलेले घर खर्चाचे पैसे तू सीमाला का दिले नाहीस? माझे हे बोलणं ऐकताच आईच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. ती उलट माझ्यावरच डाफरत म्हणाली, काय रे, त्या सीमाने तुझ्याकडे गाऱ्हाणं केलं का? मी म्हणालो, नाही आई, तिने काहीही सांगितलेलं नाही. मी स्वतः विचारतोय. तिने किती जुने कपडे घातलेत, म्हणूनच मला वाटलं की तिने स्वतःसाठी काही खरेदी केलं नाही की काय. हे ऐकून आई बेफिकीरपणे म्हणाली, अरे, तिच्या हातात एवढे पैसे देण्याची काय गरज होती? तिने आयुष्यात कधी एवढा पैसा पाहिलाय का? जर मी तिच्या हातात एवढी मोठी रक्कम दिली असती तर तिने सगळे पैसे उडवून टाकले असते. म्हणूनच मी हे सगळे पैसे व्यवस्थित सांभाळून ठेवले, जेणेकरून भविष्यात कधी गरज पडली तर ते तुलाच परत देता येतील. मित्रांनो, आईचे हे शब्द ऐकून मी आतून पूर्णपणे हादरून गेलो. ज्या स्त्रीने 2 वर्ष आपली हस्ती खेळतं तारुणपण आणि सगळं सुख या घरासाठी पणाला लावलं, तिला तिचा हक्क फक्त म्हणून दिला गेला नाही की ते पैसे उडवून टाकेल. तर दुसरीकडे माझ्या बहिणी आणि भावजया रोज नवीन कपडे आणि चपला खरेदी करत होत्या.
यावरून मला एक गोष्ट स्पष्ट समजली की हा प्रकार फक्त काम करून घेण्यापुरता मर्यादित नव्हता, तर हे सगळं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलं जात होतं. मी कसा तरी स्वतःवर ताबा मिळवला आणि तिथून शांतपणे बाहेर आलो, कारण आता मला एक खूप मोठा निर्णय घ्यायचा होता. जसजसा दिवस पुढे सरकत होता तसतसं माझं मन अधिकच जड होत चाललं होतं. मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतं की माझी रक्ताची कमाई या घरात कशी पाण्यासारखी उडवली जात होती. माझी मोठी भाऊजाई जी घरातलं साधं सुतकाम करत नव्हती, तिचे नखरे आणि खर्च सगळ्यात जास्त होते. माझा मोठा भाऊ काहीही कमवत नव्हता, पण त्याचे सगळे शौक माझी आई पुरवत होती. आणि मित्रांनो, हा सगळा पैसा माझ्या कष्टाचा होता, जो मी परदेशात अहोरात्र राबून पाठवत होतो. माझ्या लहान भावांनी महागड्या दुचाक्या गाड्या खरेदी केल्या होत्या. ते दिवसभर मित्रांसोबत हुंदरायचे आणि गाडीच्या पेट्रोलचे पैसेही आईकडूनच घ्यायचे. माझ्या लहान बहिणी दिवसभर मैत्रिणींच्या घरी बसायच्या आणि माझी लग्न झालेली बहीण, जिचा स्वतःचा संसार होता, ती सुद्धा स्वतःचा आणि आपल्या मुलांचा खर्च याच पैशातून भागवत होती. मला असं वाटू लागलं होतं की अख्खं कुटुंब माझ्या पैशावर ऐशोआरामात जगत होतं आणि याचं कुणालाच काही वाटत नव्हतं. पण सगळ्यात जास्त दुःख मला या गोष्टीचं होतं की ज्या पैशामुळे घरातले सगळेजण सुखात जगत होते, त्याच घरात माझी सहनशील पत्नी एका मोलकरणीसारखं आयुष्य काढत होती. तिला धड पोटभर अन्नही मिळत नव्हतं आणि ना घरातलं कुणी तिच्याशी प्रेमाने बोलत होतं. एक दिवस मी पाहिलं की ती अंगणात उभी राहून घरातल्या सगळ्यांची ढीकभर कपडे धुवत होती. सततच्या कष्टाने तिची कंबर पुरती वाकली होती. तर दुसरीकडे माझ्या बहिणी आत खोलीत बसून टीव्हीवर सिनेमा पाहत होत्या. त्या दिवशी माझ्या संयमाचा बांध पुरता तुटला. त्या संध्याकाळी घरी काही दूरचे नातेवाईक आणि पाहुणे आले होते. आईनं नेहमीप्रमाणे सीमाला मोठ्याने हाक मारली आणि म्हणाली, अगं सीमा, लवकर पाहुण्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था कर आणि बाहेर जे कपड्यांची ढीक पडलीत ना, तेही आत्ताच्या आत्ता धुवून काढ. पाहुण्यांसमोर आईचे हे शब्द ऐकून सीमाने मुकाट्याने मान खाली घातली आणि ती थकलेल्या पावलांनी स्वयंपाकघराकडे जाऊ लागली. तेवढ्यात मी एक शब्दही न बोलता उठलो, अंगणात पडलेल्या कपड्यांच्या ढिगाऱ्यापाशी गेलो आणि बादली साबण हातात घेऊन स्वतः कपडे धुवायला बसलो. हे दृश्य पाहून संपूर्ण घरात जणू स्मशान शांतता पसरली. मी घरातल्या सर्वांचे कपडे धुवायला सुरुवात करताच माझी आई धावतच बाहेर आली आणि माझ्यावर ओरडत म्हणाली, अरे बेटा, हे काय करतोस? पाहुण्यांसमोर आमची इज्जत धुळीला मिळवणार का? हे पुरुषांचं काम आहे का? तिथं ते बोलणं ऐकून मी हलकसं हसलो. तिथे बसलेल्या पाहुण्यांकडे पाहिलं आणि मोठ्या आवाजात म्हणालो, आई, जेव्हा या घराची सून, जिच्या कष्टावर हे अख्खं घर चालतंय, ती जर एकटीच सर्वांचे कपडे धुवू शकते, तर तिचा पती तिला मदत का करू शकत नाही? जर माझ्या कपडे धुण्याने तुमची इज्जत जात असेल, तर ती बिचारी दिवस रात्र इथं राबते, तेव्हा तुम्हाला तिचा अभिमान वाटतो का? माझं हे बोलणं ऐकून तिथं बसलेले पाहुणे एकमेकांकडे पाहू लागले आणि आई तर काही क्षणांसाठी तोंडातून शब्दच फुटेनाशी झाली. मग तिनं घाईघाईनं माझ्या बहिणीला डोळ्याने इशारा केला. बहीण घाबरत पुढे आली. तिने माझ्या हातातून कपडे हिसकावून घेतले आणि स्वतः धुवायला बसली. हे सगळं पाहून सीमाच्या चेहऱ्यावर अनेक भाव उमटले. तिला समजत नव्हतं की नवऱ्याने पाठीशी उभा राहिल्याचा आनंद मानावा की आता घरात होणाऱ्या मोठ्या भांडणाचा विचार करून घाबरावं. पाहुणे गेल्यानंतर संपूर्ण घरात एक जड शांतता पसरली. त्यानंतर आईनं प्रचंड संतापाने सीमाला आपल्या खोलीत बोलावून घेतलं. पण यावेळी मी मनाशी पक्का निश्चय केला होता की मी सीमाला एकटी सोडणार नाही. मी सुद्धा तिच्यासोबत आईच्या खोलीत गेलो. मला तिथे पाहून आई अधिकच चिडली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, तू बाहेर जा, मला माझ्या सुनेशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. मी तिथेच खंबीरपणे उभा राहिलो आणि शांतपण कणखर आवाजात म्हणालो, नाही आई, आता माझ्या पाठीमागे तू माझ्या पत्नीशी एक शब्दही बोलणार नाहीस. जे काही सांगायचं आहे ते माझ्या समोर सांग. माझं हे उत्तर ऐकून आईचा चेहरा क्रोधाने लाल झाला. ती म्हणाली, मी पाहते, तू जेव्हापासून दुबईहून परत आला आहेस, या मुलीने तुझे कान भरलेत. तुला आमच्या विरोधात भडकवलं आहे, म्हणूनच आता ती तुला खूप बिचारी वाटू लागली आहे. अरे, प्रत्येक सून आपल्या सासरी काम करते, यात काय नवीन आहे? आणि ही नव्हती तेव्हा मोठी सून अख्खं घर सांभाळायची. तिने 4 दिवस काम केलं तर आमच्यावर कोणते मोठे उपकार केले नाहीत.
आईचे हे अन्यायकारक शब्द ऐकून माझा राग आता माझ्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागला होता. मी थेट आईच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालो, आई, मोठ्या भाऊजाईने जे काही काम केलं त्या बदल्यात तिला या घरातील प्रत्येक सुख आणि आराम मिळाला आहे. तिचा नवरा काही कमावत नसला तरी ती या घरातील सगळ्यात महागडे कपडे घालते. या घरात प्रत्येकाकडे स्वतःच्या खर्चासाठी पैसे आहेत. प्रत्येक जण माझ्या कष्टाच्या पैशातून आपल्या आवडीच्या गोष्टी खरेदी करतं. पण फक्त माझीच पत्नी अशी आहे जिच्या नशिबी दिवस रात्र कष्ट आहेत. तिला तिच्या हक्काच्या पैशापासून का दूर ठेवलं गेलं? एका चांगल्या कपड्यासाठी का तरसवलं गेलं? जेव्हा आईने पाहिलं की मी तिच्या प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर देत आहे तेव्हा ती आणखीन चिडून म्हणाली, मी सगळं समजते. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. या मुलीनेच तुला आमच्या विरुद्ध उभा केला आहे. आता तू स्वतःची आई आणि बहिणींशी भांडतोयस. माझ्या बहिणीही दारापाशी उभ्या राहून हे सगळं ऐकत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर साधा पश्चातापाची भावना नव्हती. उलट त्यांच्या डोळ्यात प्रचंड राग होता. जणू मी त्यांच्या सुखाचे दिवस हिरावून घेतले होते. तेवढ्यात मी सीमाचा हात पकडला. भीतीने तिचे हात थरथर कापत होते. मी आईला स्पष्ट शब्दात सांगितलं, आई, जर तुला वाटत असेल की ही मला भडकवत आहे तर लक्षात ठेव, ही इतकी सहनशील स्त्री आहे जिने 2 वर्षात मला एकदाही फोन करून तुमची साधी तक्रारही केली नाही. पण आता मी माझ्या डोळ्यांनी सगळं सत्य पाहिलं आहे. मी त्या क्षणी ठरवलं होतं की आता मी या घरात एक क्षणभरही राहणार नाही जिथे माझ्या पत्नीवर होणाऱ्या अन्यायाला घराची परंपरा आणि रीतिरिवाज म्हटलं जात होतं. मी त्याच वेळी सर्वांसमोर माझ्या पत्नीचा हात धरला आणि तिला थेट आमच्या खोलीत घेऊन आलो. मी मनोमन निश्चय केला होता की आता मी तिला या लोकांच्या मध्ये पुन्हा कधीही एकटं सोडून जाणार नाही. मी लगेचच तिचा पासपोर्ट बनवण्याची आणि तिला परदेशात व्हिसा मिळवण्याची तयारी सुरू केली. त्यावेळी संपूर्ण घरातील वातावरण असं झालं होतं जणू काही घरावर खूप मोठं संकट कोसळलं आहे. जेव्हा मी सीमाला माझ्यासोबत परदेशात घेऊन जाण्याचा अंतिम निर्णय घेतला तेव्हा माझ्या आईने आणि बहिणींनी घरात खूप मोठा तमाशा केला. त्या माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करू लागल्या. माझ्यावर ओरडत त्या वारंवार एकच गोष्ट सांगत होत्या की जर सीमा माझ्यासोबत परदेशात निघून गेली तर मी त्यांना दर महिन्याला पैसे पाठवणं बंद करेन. आणि मग त्यांचं कसं होणार? त्यांची ती बोलणी ऐकून माझ्या मनाला खूप मोठी दुखापत झाली. कारण त्यांना आपल्या घराच्या सुनेच्या किंवा भाऊजाईच्या जाण्याचं अजिबातच दुःख नव्हतं. तर त्यांना फक्त या गोष्टीची भीती सतावत होती की दर महिन्याला घरात येणारी हक्काची रक्कम आता बंद होईल. तेव्हा मी आईला अत्यंत स्पष्ट आणि कडक शब्दात सांगून टाकलं, आई, जो तुमचा हक्क आहे तो मी तुम्हाला दर महिन्याला नेहमीप्रमाणे पाठवत राहीन. पण यापुढे मी माझ्या पत्नीवर 1% अन्याय सहन करणार नाही. ही माझी पत्नी आहे आणि हिचा मान सन्मान राखणं, हिला सुरक्षित ठेवणं हे माझं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. मित्रांनो, जेव्हा परदेशात जाण्याचे सर्व कायदेशीर सोपस्कार आणि कागदपत्र पूर्ण झाली तेव्हा मी माझ्या पत्नीला सोबत घेऊन परदेशाच्या प्रवासाला निघालो. विमानामध्ये बसताना मी तिच्या डोळ्यात जो आनंद, जी शांतता आणि जे समाधान पाहिलं ते गेल्या 2 वर्षात मला तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच पाहायला मिळालं होतं. जेव्हा आम्ही दुबईला पोहोचलो आणि मी तिला माझ्या त्या छोट्याशा पण अत्यंत शांत घरात घेऊन गेलो तेव्हा जणू तिचं अख्खं आयुष्यच बदलून गेलं. ती घरातल्या प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत आश्चर्याने आणि कुतूहलाने पाहत होती. कारण सासरच्या छळामुळे तिचं स्वतःचं अस्तित्व विसरून मोकळेपणानं जगणंच पुरती विसरून गेली होती. तिला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की आता तिला रोज सकाळी तांबडं फुटायच्या आधी अंधारात उठून घरातल्या एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक करावा लागणार नाहीये, की कुणाचीही बोलणी आणि टोमणे ऐकावे लागणार नाहीत. मी हळूहळू तिला पुन्हा एकदा आयुष्यातील आनंदाची ओळख करून देऊ लागलो. मी तिच्यासाठी तिच्या आवडीच्या सुंदर साड्या, कपडे खरेदी केले आणि तिला जगातील ते सगळं सुख देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला ज्या सुखासाठी ती सासरी इतकी वर्ष तरसत होती, घाबरत होती. एका संध्याकाळी आम्ही दोघे जण घरात निवांत बसलो होतो. मी अत्यंत प्रेमाने तिचा हात माझ्या हातात घेतला आणि माझी चूक मान्य करत तिची माफी मागितली. मी तिला म्हणालो, सीमा, मला माफ कर. गेल्या 2 वर्षात तू या घरात किती यातना सहन केल्यास याची मला आधी जाणीवही झाली नाही. मी तुला त्या कठीण परिस्थितीत इथे एकटीला सोडून निघून गेलो.
माझं हे बोलणं ऐकताच तिच्या डोळ्यातून अश्रूचा बाण फुटला आणि ती रडत थेट माझ्या छातीशी रडविली होऊन बिलगली. ती हुंदके दाबत म्हणाली, मी त्या परिस्थितीत खूप लाचार होते हो. माझ्या आईवडिलांनी मला लग्नानंतर प्रत्येक परिस्थितीत मुकाट्याने सगळं सहन करण्याची आणि संयम राखण्याची शिकवण दिली होती. म्हणूनच मी तुमच्याकडे कधीही सासरची साधी तक्रार सुद्धा केली नाही. मला सारखी हीच भीती वाटायची की जर तुम्हाला माझ्या त्रासाबद्दल समजलं तर तुम्ही परदेशात आणखीनच चिंतेत पडाल. तुमच्या कामावर त्याचा परिणाम होईल. तिची ती निरपेक्ष बोलणी ऐकून मी थक्क झालो. मी मनात फक्त हाच विचार करत होतो की देवा, या माऊलीला किती मोठं आणि सहनशील हृदय दिलं आहेस. आज मी आणि सीमा परदेशात अत्यंत सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा संसार करत आहोत. मी आजही माझ्या आईला दर महिन्याला तिच्या हक्काचे आणि घर खर्चाचे पैसे न विसरता पाठवतो. पण मी माझ्या कमवत्या भावांचा, भाऊजाईचा आणि लग्न झालेल्या बहिणींचा अवाजवी खर्च उचलणं आता पूर्णपणे बंद केलं आहे. हो, माझ्या लहान बहिणीच्या शिक्षणाची आणि तिच्या लग्नाची जबाबदारी माझी आहे आणि मी ती नेहमी हसतमुखाने पार पाडेन. पण आता माझ्या भावांना स्वतःची जबाबदारी स्वतः समजून घ्यावी लागेल. कारण मित्रांनो, या प्रसंगातून मी एक खूप मोठा धडा शिकलो आहे की इतरांचे संसार सुखात चालवण्यासाठी स्वतःच्याच संसाराची राखरांगोळी करणं आणि स्वतःच्या हक्काच्या माणसांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं ही समजूतदारपणाची लक्षणं नक्कीच नाहीत. आज माझ्या घरात खरी शांतता आहे आणि माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावरचं तेच जुनं निखळ हसू पुन्हा एकदा परत आलं आहे, जे 2 वर्षापूर्वी कुठेतरी हरवून गेलं होतं. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळतं की इतरांचे संसार सुखात चालण्यासाठी स्वतःच्या सुखी संसाराची राखरांगोळी करणं ही समजूतदारपणाची लक्षणं नक्कीच नाहीत. प्रत्येक पुरुषाने हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की लग्नानंतर आपल्या पत्नीचा मान सन्मान राखणं, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि हक्काच्या घरात तिला सुरक्षित ठेवणं हेच तिच्या पतीचं सगळ्यात पहिलं कर्तव्य असतं. मित्रांनो, जर तुम्हाला आजची ही हृदयस्पर्शी कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सासरच्या लोकांचं असं वागणं आणि त्यावर या स्वाभिमानी नवऱ्याने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका कमेंट्समुळे मला अशाच नवनवीन आणि सत्य घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप ताकद मिळते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि डोळ्यात अंजन घालणाऱ्या सत्य कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.